नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, व्हर्लपूल इंडिया ओके ही एअर कंडिशनिंग आणि व्हाईट गुड्स बनवणारी कंपनी आहे. MNC कंपनी आहे व्हर्लपूल इंडिया लिमिटेड. आणि या कंपनीच्या ओनरनी गेल्या वर्षभरामध्ये स्वतःचे शेअर विकून टाकले, मे बी ॲट द रेट ऑफ 2000 रुपीज किंवा तत्सम भावाला. कारण त्याला वाटलं की अवास्तव भाव आहे. जेव्हा 2024ला मार्केट अवास्तववरती गेलं होतं तेव्हा, आणि ऑब्वियसली ही वॉज राईट. आणि आता सध्या शेअर तो परत 900ला आलेला आहे. पण हा शेअर आता घेण्याच्या लेवलला आलेला असे मला वाटते. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, फंडामेंटल एक्सपर्टला विचारा. MNC कंपनी कधीच तुम्ही गाळत जात नाही नॉर्मली इफ यू एंटर ॲट द राईट प्राईस. ओके, हा शेअर 50% पडलेला आहे. ओके, फॉर नो रिझन. नो रिझन इज काय, ओनली रिझन इज दॅट प्रमोटर हॅज सोल्ड. पण प्रमोटर हॅज सोल्ड फॉर द राईट रिझन, राईट. ही काय कंपनी भारतातून निघून जात नाही. ओके, AC मार्केट इंडियामध्ये दिवसेंदिवस जसं टेम्परेचर वाढतं आहे तसं ते वाढणारच आहे. ऑब्वियसली सगळ्या AC कंपन्या 4 ते 5% मार्जिन, नेट मार्जिनमध्येच धंदा करतात. आपल्याला वाटतं की एअर कंडिशनिंग कंपन्या खूप नफा कमवतात. नाही, कॉम्पिटिशन प्रचंड आहे एअर कंडिशनिंग आणि व्हाईट गुड्समध्ये. त्यामुळे त्यांना 3 ते 4 ते 5% एवढाच नफा मिळतो दरवर्षी. गेले कित्येक वर्ष हीच स्टोरी बघितलेली आहे मी. पण आता जसा उन्हाळा येईल अजून 2-6 महिन्यांनी, तेव्हा ह्या कंपनीचा सेल जबरदस्त वाढेल. आणि जसा सेल वाढेल महिन्याला त्याचे रिझल्ट्स येतात की किती नंबर्स विकले एअर कंडिशनर्स वगैरे. ओके, दिल्लीला तर जून ऑगस्टपर्यंत सुद्धाच खूप मोठी काय म्हणायचं, टेम्परेचर खूप जास्त असतं. ओके, ह्युमिड असतं. त्याच्यामुळे जानेवारी फेब्रुवारी मार्च, ओके, मार्चपासून जे यांची विक्री सुरू होईल, मार्च ते जून आणि जून ते मे बी सप्टेंबरपर्यंत यांची विक्री चांगली राहील. आणि तेव्हा हा शेअर जेव्हा वरती जाईल, मे बी 1500पर्यंत जाईल किंवा 1800पर्यंत जाऊ शकतो, तेव्हा तुम्ही विकू शकता. म्हणजे 6-8 महिन्यामध्ये तुम्हाला 30-40% मिळू शकतात. ओके, आत्ता 900 रुपयाला आहे, 925 वगैरे असेल. एक्झॅक्टली भाव तुम्ही शोधून काढा. याचा ROE 9% आहे, रिटर्न ऑन इक्विटी. ओके, ROC म्हणजे 12.6% आहे, रिटर्न ऑन कॅपिटल FDपेक्षा डबल आहे. ओके, स्टॉकचं PE आहे 35. ओके, MNC कंपनी त्यामुळे 35 आहे. पण ऑब्वियसली हे शेअर सगळे महागच मिळतात. महाग नाही आहे हा शेअर. आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. गोईंग फॉरवर्ड ह्याचं फेस व्हॅल्यू 1 होऊ शकते किंवा 2 होऊ शकते. त्यामुळे तो पण तुम्हाला फायदा होऊ शकतो स्प्लिटचा. ओके, एका वर्षामध्ये प्रॉफिट ह्याचा तिथेच आहे. ओके, कमी नाही झालेला. पण मार्केट व्हॅल्यू मात्र 52% पडलेली आहे. ओके, हे तुम्हाला कळेल. 2016पासून जर तुम्ही बघितलं तर या शेअरने तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अपॉर्च्युनिटीज दिल्यात घेण्यासाठी, आणि तेवढ्याच अपॉर्च्युनिटीज दिल्यात विकण्यासाठी. त्यामुळे हा ट्रेडिंग शेअर आहे. इन्व्हेस्टमेंटचा पण शेअर असू शकतो, पण तुम्ही ट्रेडिंग तर नक्कीच करा. दर 3-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी विकायचा आणि परत पडला की घ्यायचा. ओके, आणि 2006पासून माझ्याकडे, 16पासून हा ग्राफ आहे माझ्याकडे. मग गेले 9 वर्षाचा ग्राफ आहे. ओके, 9 वर्षामध्ये तुम्हाला एवढ्या अपॉर्च्युनिटी झाल्या घ्यायला आणि विकायला. तर ट्रेडिंगसुद्धा डे ट्रेडिंग नाही करायचं. डे ट्रेडिंग इज डिफरंट. आणि ओके, क्वार्टरली ट्रेडिंग किंवा 6-6 महिन्यात ट्रेडिंग करणं आहे वेगळं. तर 6 महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच माल आत्ता चांगल्या रेटला घेऊ शकता आणि नंतर तो काढून टाकायचा. ओके, शेवटी कॅश इज अ किंग. ओके, कुठल्या शेअरला डोंट गेट मॅरिड टू